बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन कार्यक्रमात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा मुख्यालयी मार्गदर्शन करताना काळू धरणास शेतकऱ्यांचे सहकार्य आहे या केलेल्या वक्तव्यावर मुरबाड काळू धरण संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख आणि महाराष्ट्र जन आंदोलन मंचाचे निमंत्रक प्रशांत सरकोत यांनी सर्व बाधित शेतकऱ्यांना एकत्र घेऊन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा केला जाहीर निषेध. बाधित शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत ग्रामसभांचे ठराव घेऊन प्रस्तावित धरणाला केला कायमचा विरोध. ठाणे जिल्हा मुरबाड तालुक्यातील काळू धरण आणि जोलंद या नदीच्या संगमावर प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या कामाला बाधित शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतचे ग्रामसभा ठराव घेऊन कायमचा विरोध असताना पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयी आयोजित कार्यक्रमात आपले मनोगत मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की काळू नदीवर प्रस्तावित असलेल्या धरणाला गती दिली असून बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेतले असून त्यांचे सहकार्य मिळत असल्याचे विधान करण्यात आले. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या अशा काळू धरणाच्या कामाला देखील वेग देण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. त्यासाठी जवळपास 450 कोटी रुपये आपण MMRDAच्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंटकडे वर्ग केलेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना आम्ही भूसंपादनाच्या बाबतीत विश्वासात घेतलं आहे. त्यांचे सहकार्य अवश्य मिळत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होईल असा हवामान खात्याच्या विभागाने अंदाज दिला आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचं योग्य नियोजन. या वक्तव्याच्या निषेधार्थ मुरबाड काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख, शेतकरी विकास काका देशमुख, हरिभाऊ राऊत, महाराष्ट्र जन आंदोलन मंचाचे निमंत्रक प्रशांत सरकोत यांनी सर्व बाधित शेतकऱ्यांना एकत्र करून जडही येथे जाहीर सभेचे आयोजन करून पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा घोषणा देत जाहीर निषेध केला. तसेच यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल असे सांगण्यात आले. बंद करा, बंद करा, काळू धरण बंद करा. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. काल 1 मे रोजी आपले पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी झेंडावंदनाच्या निमित्ताने जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी विशेष करून काळू धरणाविषयी उल्लेख केला. त्यांनी या भाषणामध्ये खोटं वक्तव्य केलं, शेतकऱ्यांची संमती असल्याचं, आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे त्यांच्या खोट्या वक्तव्यामुळे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी जडई गावामध्ये काळू धरण आणि शाही धरण संयुक्त सभा तातडीने आयोजित होऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या वक्तव्याचा निषेध करणारा ठराव या ठिकाणी झालेला आहे. वास्तविक शेतकऱ्यांची संमती आहे असं त्यांनी बोलण्यापूर्वी त्यांनी पाहायला पाहिजे होतं की या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी 2 वेळा ग्रामसभा झाल्या. दोन्ही वेळच्या ग्रामसभांमध्ये शेतकऱ्यांनी विरोधाचे ठराव केलेले. आता नुकतेच झालेल्या ग्रामसभांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विरोधाचा ठराव केलाय. मग पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांची संमती असल्याचा शोध लावला कुठून? त्यांनी आमचा असा समज आहे की त्यांचे जे काही बगलबच्चे आहेत ज्यांनी इथे जमिनी खरेदी केली आणि इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना खुश करण्यासाठी हे वक्तव्य केलं असावं असं आम्हाला वाटतंय. पण त्यांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे होतं, खरं वास्तवाशी धरून बोलायला पाहिजे. या ठिकाणच्या ग्रामसभांनी जर ठराव दिले असते तर शेतकऱ्यांची संमती म्हणता येईल. 100% ग्रामसभांचे ठराव विरोधातले आहे आणि 100% शेतकऱ्यांचा विरोध आहे.
तर त्यांना ही भाषा शोभली नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांचा निषेधाचा ठराव या ठिकाणी केलेला आहे. बंद करा बंद करा बंद करा बंद करा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा जय हो.